बघा आपण तीन संख्यांचा काय काढतोय, मस्सावी आणि लसावी काढतोय. यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय करायचं, फॅक्टरायझेशन करून घ्यायचं. फॅक्टरायझेशन म्हणजे काय, तुम्हाला ज्या संख्या दिलेल्या असतील त्या संख्यांना आधी भाग देऊन घ्यायचा. म्हणजे कसं बघा, 18, 24 आणि 48 हे तिघेही नंबर कुठल्या टेबलमध्ये येतात, त्या नंबरने याला डिवाइड करा. सपोज तुम्ही 6 ने डिवाइड केलं, 6 3 जा 18, 6 4 जा 24 आणि 6 8 जा 48 होतो, बरोबर आहे की नाही. मग आता हो. इथे 3 4 आणि 8 कुठल्याही नंबरच्या टेबलमध्ये येतात का, तर येत नाही. असा कुठलाच टेबल नाही की ज्या टेबलमध्ये तिघेही नंबर येतील, बरोबर. सो आपण काय करणार, जिथे आपला कॉमन फॅक्टर येणं थांबतं त्या ठिकाणी आपण डायरेक्टली जाता HCF मानणार त्याला. म्हणजे इथे आपण याला 6 ला काय म्हणणार, तर हा 6 आपला झाला HCF, किंवा मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणणार, असावी. मसावी. ठीक आहे. आता बघा, यामध्ये तुमचा हा 4 आणि 8 हे दोघे 4च्या टेबलमध्ये येतात की नाही. म्हणून आपण या हो. दोघांना डिवाइड करणार 4 ने. कशाने डिवाइड करणार, 4 ने. फोर. 4 ने जर डिवाइड केला तर इथे नंबर हो. काय येतो, 4 1 जा 4, 4 2 जा 8 येतो. आणि हा 3 डिवाइड नाही केला म्हणून तो ऍज इट इज लिहा. आता बघा, हा जो काही तुमचा 4 आलेला आहे याला म्हणणार आपण TCF. TCF म्हणजे काय, दोन संख्यांमध्ये सामायिक अवयव. ठीक आहे. आणि तुमचा हा 3 आणि 2 आता कुठल्याही टेबलमध्ये येत नाही म्हणून त्यांना म्हणणार अनकॉमन फॅक्टर, किंवा त्याला आपण शॉर्टकटमध्ये UCF म्हणत असतो, किंवा असामायिक अवयव. आलं का लक्षात. हो. हं? मग आपला फॉर्म्युला काय आहे, लसावी बरोबर HCF इंटू TCF, किंवा टू नंबर्स कॉमन फॅक्टर इंटू UCF. आता हा आपण शॉर्टकटमध्ये लिहिताना TCF लिहितो. ठीक आहे. हो. त्यानंतर मसावी म्हणजे लसावी बरोबर मसावी गुणिले दोघांमध्ये सामायिक गुणिले असामायिक. मग आपल्या बघा, मसावी किती आला होता, तो आला होता 6. दोघांमध्ये सामायिक किती आला, 4 आला. आणि असामायिक आला 3 into 2. आन्सर काय येणार, 6 4 जा 24 हो. आणि 3 2 जा 6. 24 मल्टिप्लाय 6, आन्सर असणार 144. कळालं का. 144. हो. हा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, कोणतं उदाहरण, सेकंड नंबर. पुढचं उदाहरण व्यवस्थित समजून घ्या. 36 48 24. बघा बरं, तुम्हाला जमतंय का, एकदा ट्राय करून बघा. नाही जमलं तर मी समजून सांगतो. अं, रितिका. रितिका आणि काय नाव हिचं? रुचा तुझे पप्पा शिक्षक आहे ना. हो. अजून कोण आहे, सृष्टी तुझे पप्पा काय करता ग. शेती. शेती. NMMS ची जी एक्झाम आहे, ती एक्झामचे ज्यावेळेस फॉर्म सुटतील त्यावेळेस तुम्ही भरा. हा. या हो. NMMS ची एक्झाम खूप सोपी असते. त्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 60,000 रुपये स्कॉलरशिप भेटते. किती, 60,000 रुपये. हा. 5 वर्ष हो. स्कॉलरशिप भेटते. दरवर्षी 12,000 रुपये स्कॉलरशिप असते. अशी 5 वर्ष स्कॉलरशिप भेटते. तो फॉर्म तुम्ही 8वी मध्ये नक्की भरा. हो. ठीक आहे. यस. याच्यासाठी ना एक फडके पब्लिकेशनचं पुस्तक येतं. फडके पब्लिकेशन हे पुस्तक तुम्ही घेऊन ठेवा, फडके पब्लिकेशन म्हणून. हे नाही भेटलं तर अजून एक पुस्तक आहे. फडके पब्लिकेशन नसेल तर आपलं पब्लिकेशन येते. सर हे, आन्सर सांग. आन्सर सांगू का? हो, थांबा एक मिनिट. स्वरा, तुम्हाला ते मी नंतर नवोदयच्या वेळेस पुस्तक दिलं होतं एक, ते कुठलं आहे का. सर ते फडके पब्लिकेशनच ते. ते नाही, अजून एक मराठीतून लाल कलरचं पुस्तक दिलं होतं ना. ते काय काय नाव होतं, पब्लिकेशन कोणतं होतं ते. सर मी ते पुस्तक दुसऱ्यांना दिलं. अरे हो हो, ते दिलं तू, ठीक आहे, पण त्याचं काहीतरी नाव असेल ना. काय नाव होतं, काय नाव होतं रे, दिशान, पब्लिकेशन आठवतं का ते. सर पाहतो थांबा, माग पुस्तक इकडेच ठेवले मी. प्रेरणा का काहीतरी नाव होतं. एक ते पब्लिकेशन आहे. ह्या दोन पब्लिकेशन पैकी ना तुम्ही काय करा, एक पुस्तक कुठलं तरी घ्या. त्या दोन्ही पुस्तकातून जरी अभ्यास केला ना तरी पण तुमचा अभ्यास होऊन जाईल सहज. आलं का सर लक्षात. त्या विषय असता, हा. त्या परीक्षेमध्ये कोणते विषय असता? त्या परीक्षेमध्ये ना बुद्धिमत्ता असतं, आणि बुद्धिमत्तेबरोबर आहे ना प्रज्ञा पब्लिकेशन आहे. बुद्धिमत्ता बरोबर तुमच्या शाळेचा वर्गाचा अभ्यास असतो. अच्छा. या सर दोन्हीपैकी एक पुस्तक घ्या म्हणजे कुठलं पण तरी. असते एक ना? तर फडके पब्लिकेशन घ्या किंवा प्रज्ञा पब्लिकेशन घ्या. खूप सोपा अभ्यास असतो, काही खूप अवघड नाहीये. एक म्हणजे
मॅट सेक्शन असतो, एक मॅट असतो, मॅट म्हणजे काय, बुद्धिमत्ता असतो, तो आपला स्कॉलरशिप मध्ये होऊन जाईल. त्यानंतर हो दुसरा भाग असतो सॅट वाटतं. हा, तर याच्यामध्ये ना सॅट मध्ये तुमच्या वर्गाचा अभ्यास असतो. ठीक आहे ठीक आहे. सर. याच्यामध्ये तुमचं मग फार मराठी 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 नाही वाटतं, इतिहास, भूगोल, विज्ञान असतो, नागरिकशास्त्र असतो. त्याच्यावर आधारित प्रश्न असतात. गणित पण असतो, वर्गातलं गणित जे आहे ना ते जडे हो असतात. तर सोपा आहे खूप, पेपर जास्त काही अवघड नसतो, त्यामुळे फॉर्म नक्की भरा, कारण ही हातचे मार्क आहे. सर आजचे सीव्ही पेपर रमणचा असतो का फॉर्म? सीव्ही रमनचा असतो ना, आठवीलाच असतो, सायन्स साठी असतो तो सीव्ही रमन. तुम्ही म्हणजे पहिली ते पाचवी ते आठवी पर्यंत का 10वी पर्यंत भरू शकतात सीव्ही रमन. सर ती परीक्षा केव्हा आहे? परीक्षा NMM डिसेंबर मध्ये असते. हॅलो, डिसेंबर. ओके सर. सर आन्सर सांगू का? सर सांगू आन्सर. 12 आणि लसावी 48. 44. सर HCF त्याचं 24 आहे अँड LCM 144 आहे. नो सर, लसावी आणि लसावी 48 आहे. सर लसावी 96 आहे. सर लसावी 48 मसावी. सर लसावी 9. HCF 12, LCM 144. हो सर, LCM 144च आहे. सर HCF 12 आणि LCM सर आवाज नाही येत. 140. सर आवाज येत नाहीये. सर आवाज येत नाही. सर आवाज नाही येत. सर आवाज नाही येते. सर आवाज नाही येत. आवाज नाही येते. ओके. बघा, लसावी 2. तुम्ही फॅक्टर तर असे LCM पाडलेच असतील, 144 आहे 6 अँड to 2, HCF 24 आहे. बरोबर. HCF 12 आला. हा, नाही आता सर, इथे 2 राहिलाय मल्टिप्लिकेशनला. 12 मल्टिप्लाय 2 करा ना. 12 सर मल्टिप्लाय 2 नाही घ्यायचा ना, तो TCF आहे ना बाई. हे दोघंच HCF मध्ये देतील ना. HCF मध्ये काय सांगितलं, कॉमन फॅक्टर घ्यायचे, कॉमन, ज्यांनी तिघांनाही डिवाइड केलं, तिन्ही संख्यांना डिवाइड केलं का नाही, या 6 ने, या 2 ने तिघांना पण डिवाइड केलं का नाही. आता या 2 ने तुझे फक्त 2च नंबर डिवाइड केले ना, कळतंय का हो सर. प्रांजल? हो गोंधळ नाही सर. करायचा, कळलं का? म्हणून त्याला TCF म्हणून, दोनच संख्या डिवाइड करणारे सर म्हणून TCF. HCF 12 हा, आणि LCM 144. बरोबर. आता आपला फॉर्म्युला काय आहे, HCF मल्टिप्लाय TCF मल्टिप्लाय UCF. UCF म्हणजे काय, अनकॉमन फॅक्टर. कोणाला म्हणतो आपण? या दोघांना. ठीक आहे. सर मग आपला, हा बोला, काय अडचण? पण आपण इथे डायरेक्ट 12 ने डिवाइड केलं तर काय हरकत आहे का? काहीच नाही, तुम्ही जेवढा मोठा नंबर घेणार तेवढा फास्ट आन्सर येणार. तुम्ही मग 12 ने डिवाइड 24 केलं असतं, ही मधली स्टेप डायरेक्ट गाळल्या गेली असती, डायरेक्ट इथे 3, 4 आणि 2 आला असता. कळलं का? सर 12 ने डिवाइड केलं. 12 3 जा 36, 12 4 जा 48 आणि 12 2 जा 24. आणि मग मी नंतर तेच 4 सांगितलं आणि ना. 2 ला 2 ने केलं. 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2
आणि 3 तसाच लिहिला. बरोबर आहे ना, मग मी तेच सांगितलं. मी पुढे काय वेगळं सांगितलं? मी काय सांगितलं? वेगळं 12 ने डिवाइड केलं तर इथे फक्त 12 येईल आणि ही जी काही स्टेप आहे ही मधली गायब होईल. बाकी सगळं ऍज इट इजच येईल. ठीक आहे. सर सगळे प्राईम नंबर आले तर एक पण कोणत्याच पार्ट टेबल मध्ये नसले तर तिन्ही पण काय काय 3 संख्या कुठल्याच पाड्यामध्ये नसले तर तिन्ही पण नसल्या तर संख्या. डायरेक्ट अनकॉमन फॅक्टर. असं काही गरजेचं नाही ना TCF प्रत्येक वेळेस येईल तर. असंही काही गरजेचं नाही की प्रत्येक वेळेस HCF म्हणजे कुठला नंबर डिवाइड करणारा कॉमन फॅक्टर येईल. कळलं का? सर मग त्यावेळेस असं काय काही नसतं. करायचं? आपलं हेच रूल. फॉर्म्युला LCM चेंज पण करायचा नाही. घ्यायचा. नाही सेम म्हणजे फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. मी पुढे नाही सांगतो. आता लक्ष द्या. उदाहरण दिल्यावर लक्ष देईल तुम्हाला. आता HCF काय आला याचा 12, TCF काय आला 2 आला आणि UCF काय आला 3 × 2. आन्सर 24 × 6 किती येतं? 6 4 जा 24, 6 2 जा 12, 12 + 2 144. 44. कळालं का? हो. यस सर. आता पुढचं उदाहरण बघा. जमतंय का सोडवायला? आधी हे लिहून घ्या लागलं चुकलं असेल तर. नाही लिहिली. लिहूनच जा. डिरेक्टली आन्सर लिहिलं तर चालतं का? काय काय तुम्ही लिहिली ती 12 × 2 ती स्टेप नाही लिहिली आणि डायरेक्ट आन्सर लिहिलं तर चालतं ना? हा हे अरे तुम्ही प्रॅक्टिस नाही तुमची म्हणून मी तुम्हाला दिलंय. नंतर तुम्ही नाही लिहिलं काही डायरेक्ट तोंडी जरी येत असलं तुम्हाला तर तिथं काय कोणी विचारणार आहे का अरे स्टेप लिहिलाय का नाही लिहिली बघू. आपली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. आपल्याला काय प्रश्न असा राहणार आहे मस्तपैकी. इथे एक प्रश्न त्याच्या असा प्रश्न राहणार आहे खाली 1 2 3 4. नाहीच जमलं तर लागो वागो 4 टोले जिंदाबाद. आहे का नाही? पण आधी जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला लागोपागो 4 टोले मारायची काही गरज नाही. कळलं का? तुम्ही कसं सोडवलं हे कोणीच तुम्हाला विचारत नाही. पण हे सर करेक्ट थर्ड क्वेश्चनचा सोडवण्यासाठी हे सगळं LCM लिहिणं 40 सोपं आहे. आहे आणि हम्म. LCM पण 40. ऐ काय करू राहिला असा? 2 मिनिटं सर. मी कुठे सर चाललोय? मी हा बोला. सर मसावी 10 आहे मसावी 10 आहे. व्हेरी गुड. आणि लसावी 120. हा सर 10 आहे चुकलं. हा बघा या नंबरला तुम्ही आधी 10 ने डिवाइड करा. म्हणजे 10 4 जा 10 3 जा आणि 10 12 जा होतील. बरोबर. आता बघा तुमचा मसावी किंवा ज्याला आपण HCF म्हणतो हा HCF काय असणार आहे? तर हा HCF असेल 10. कळालं? त्यानंतर बघा लसावी किंवा LCM. लसावी बरोबर काय सूत्र आहे? मसावी गुणिले दोघांमध्ये सामायिक गुणिले असामायिक. ठीक आहे. इंग्लिश मध्ये यालाच काय म्हणतो? LCM इज इक्वल टू HCF मल्टिप्लाय TCF मल्टिप्लाय UCF. ठीक आहे. मग आता मला सांगा HCF किती आलाय तुमचा? 10. अरे कुठे गेला? हा 10 मग आणि आता लसावी 120. आता हा 10 आला. पण आता इथे बघा तुमचा 4 आणि 12 दोघेही 4 ने डिवाइड होतात की नाही? हो. मग याला डिवाइड करायचं. 4 1 4 4 3 12 3 ऍज इट इज. आता काय होतंय? आता परत तुमचा 3 आणि 3 दोघेही 3 च्या टेबल मध्ये येतात म्हणून इथे 1 3 1 3 3 1 3. इथे डायरेक्ट TCF काय येणार? 4 × 3 आणि UCF काहीच येत नाही. का? कारण 1 आलेला आहे सगळीकडे. त्याच्यामुळे तो नाही घेतला तरी काही फरक पडत नाही. डायरेक्ट नाही. गुणाकार करा. 10 4 जा 40 40 × 3 आन्सर येणार 120. कळालं का? सर मी हा. 10 4 जा 40 10 3 जा 30 आणि 10 12 जा 120 केलं. नंतर 3 ने 4 ऍज इट इज ठेवला. 3 1 जा 3 केला आणि 3 4 जा 12 केलं. कसंही केलं तरी उत्तर तेच येईल ना. सर उत्तर तेच आलं. मग मी तेच सांगतोय ना. तुम्ही इथे उलट याची फक्त गाडी उलटी केली ना काय फरक पडत नाही. ठीक आहे. आपल्याला हे आन्सर फायनल सेम आन्सर पाहिजे. होतं ना? हो तू 3 ने आधी डिवाइड कर नाही तर 4 ने कर. काय चेंज होणार आहे? काहीच होत नाही. तुझा नंबर काय आला असता इथे डिवाइड केला असतं उलट झालं असतं. हे बा असं 3 ने केलं असतं. 3 4 जा 12 3 1 3 4 ऍज इट इज आला असतं. आला का परत 4 ने डिवाइड केल्यावर 4 1 4 असंच केलं ना तू. हो सर. मग काय बदल झाला त्याच्यात? काहीच बदल होत नाही. कळलं का? नंबर्स फक्त खाली वरती झाले. बाकी सगळं ऑप्शन तेच करावं लागले तुला. ठीक आहे.
थँक्यू सर. चला सर पुढचं मसावी सोडवा. 5 मोस्ट वेलकम. लसावी 120 मसावी 5 आणि लसावी 120 120. बर. सर थांबा ना, मी सॉल्व करते आज. करा ना मग, मी कुठं नाही म्हणतो. तुमच्यासाठीच तर चाललंय. सर एसचे हम्म. बघा हे 5 ने तिघही डिवाइड होतात ना. 5 3 जा, 5 12 जा आणि 5 8 जा. बरोबर आहे की नाही? मसावी 5 आणि लसावी 120. ओके. मसावी 5 लसावी 120. सर मसावी 5 आणि लसावी 20. बघा काय करणार, मसावी बरोबर 5 आला आहे. लसावी काढताना आधी 3 ने डिवाइड करा. 3 1 3, 3 4 12, 8 ॲज इट इज. परत 4 ने डिवाइड करा. 4 1 4, 4 2 8. म्हणजे HCF काय घेणार, 5 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय 2 घेणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हे तर माहितीच आहे की याला आपण काय म्हणणार, HCF. हा 3 मल्टिप्लाय 4 TCF आणि हा 2 काय झाला, UCF. म्हणजे मसावी गुणिले दोघांमध्ये सामायिक गुणिले असामायिक. ठीक आहे. कशाचं बरोबर मला नाही माहित. इथे बघा काय करायचं आता. 5 3 जा 15, 4 2 जा 8. आन्सर 120. मिळालं. ओके. तर अजून एक एक्झाम्पल द्या ना. देतो. सर मी ते इंग्लिश मॅरेथॉनचे फॉर्मचे फोटो टाकलाय ग्रुपवर. बर मी बघतो. मी बघितलंच नाही काल, आज बघतो. चला सोडवा बरं, बघू जमतंय का तुम्हाला. सर एसचे फोन येईल का? नाही. HCF 3 व्हेरी गुड. 3 ने डिवाइड करा. 48 75 66. कुठल्या टेबल मध्ये येतात तिघं पण? 3 च्या येतात ना. 3 1 3, रिमाइंडर राहिला 1. 3 6 18. इथे 3 2 6, 3 5 15. इथे 3 2 6, 3 2 6. बरोबर. म्हणजे HCF किंवा मसावी काय असेल, तो असेल 3. ठीक आहे. त्यानंतर काढायचं आहे आपला LCM किंवा लसावी. काय करणार आता, 16 आणि 22 हे दोघंही 4 नाही 2 च्या टेबल मध्ये येतात. 2 8 16, 2 11 22, 25 जसाच्या तसा. मग आता LCM काय येणार, 3 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 8 मल्टिप्लाय 25 मल्टिप्लाय 11. करा एवढ्यांचा गुणाकार. 13,200 13,200 13,200 आहे का? बरोबर आहे का? हो. कळलं का रे? हा काय हो. काढला तुम्ही, लसावी. ठीक आहे. हो. चला आता असा प्रश्न जर विचारला परीक्षेत, 1 ते 6 पर्यंत सर्व संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती? 1 ते 6 पर्यंत. फाइंड स्मॉलेस्ट
नंबर सर मग 1 ते 6 पर्यंत नंबर्स लिहायचे आणि त्यांच्या मसावी काढायचा ना? नाही, लसावी डिवाइड बाय सर 1 to त्यांनी 6. विचारली ना. बघा, ज्यावेळेस तुम्हाला अशी संख्या विचारली जाईल तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं, अशा प्रत्येक उदाहरणात तुम्हाला काय काढायचं आहे, LCM काढायचा. काय काढायचा? LCM. मग आता LCM कसा येईल तर त्याच्यासाठी एकदम सोपी सिंपल ट्रिक सांगतो तुम्हाला. काय करायचं, तुमचा जो काही नंबर असणार आहे ना त्या नंबर्सला इथे काय करायचंय, अशा पद्धतीने 1 to 6. 1 तर काही घ्यायची गरज नाही, कारण 1 कुठल्याही टेबल मध्ये येतो. मग आपण काय घेणार, 2, 3, 4, 5, 6 हे सगळे नंबर घेणार. आता असा एक नंबर घ्या की HCF तर तुम्हाला माहिती आहे 1च येणार यांचा, बरोबर. आपल्याला LCM काढायचा आहे. मग आपल्याला माहिती आहे यातले 2 ने जर डिवाइड केलं तर हा 2 डिवाइड होईल, 3 ऍज इट इज राहील, 2 2 4 होईल, 5 ऍज इट इज, 2 3 6 होईल, बरोबर आहे की नाही. परत आता 3 ने डिवाइड करावं लागेल. मग 3 ने डिवाइड केलं तर काय होईल, 1 ऍज इट इज, 3 1 3, 2 ऍज इट इज, 5 ऍज इट इज, 3 1 3. आता काही कोणता डिवाइड होत नाही, म्हणजेच लसावी काय असेल, LCM 2 × 3 × 2 × 5 किती होतात, 2 3 6, 5 2 10. 10. आन्सर काय येईल, 60. बघा बरं, 60 2 ने डिवाइड होतो का, 3 ने होतो का, 4 ने होतो का, 5 ने होतो का, 6 ने होतो का, होतो का? 6 ने होतो, 5 ने पण होतो. होतो. होतो सर. होतो का? हो. पुढचा प्रश्न बघा कसा विचारला तो. अशी लहानात लहान संख्या सांगा जिला 1 ते 8 सर्व पर्यंतच्या कोणत्याही संख्येने कोणत्याही अंकाने भागल्यास शेष भाग जातो. प्रत्येक वेळी बाकी 1 उरेल. मग आता असा प्रश्न आला तर काय करायचं, तर अशा वेळेस 1 ते 8 पर्यंत सगळ्या संख्यांचा पुन्हा LCMच काढायचा. बघा आधी आपण LCM काढून घेऊ. 2 3 4 5 6 7 8, बरोबर. याला कशाने डिवाइड करायचं, 2 ने करा, 2 1 2, 3 ऍज इट इज, 2 2 4, 420. 5 2 3 6, 7 2 4 8, बरोबर. त्यानंतर परत तुम्ही 3 ने करू शकता, 3 1 3, 2 ऍज इट इज, 5 1 7 4. परत 2 ने डिवाइड होतात हे दोघं, 2 1 2, 5 1 7 2. आता काही डिवाइड होत नाही. मग आता याचा LCM काय येणार, 2 × 3 × 2 × 5 × 7 × 2. काय लिहिणार, 2 3 6, 6 2 12, 12 5 60 आणि 7 2 14 ना, 1484. आन्सर येतं 840. हा काय आहे, LCM आहे आन्सर. LCM. आणि त्यांनी काय सांगितलं, यांनी कोणीही भागलं तर बाकी किती उरली पाहिजे, 1 उरली पाहिजे. मग तुम्हाला काय करायचंय, फक्त या 140 मध्ये तो 1 ऍड करायचा. काय करायचा, 1 ऍड करायचा. बघा 841 ला कुठल्याही नंबरने 1 to 8 पर्यंतच्या नंबरने डिवाइड करा. रिमाइंडर बघा तुमचा 1च राहणार आहे, बाकी फक्त 1च शिल्लक राहते. हो. येते का लक्षात, हो सर. हो सर. लिहून घ्या व्यवस्थित. कम्प्लीट. ताई क्लासला किती वाजता जॉईन होतो रे भाऊ, क्लासचा टायमिंग काय आहे? कंप्लीट सर. सर झालं लिहून. ओके, चला असाच प्रश्न आहे तुम्हाला सोडवायला, जमेल ना आता. हो सर.
Yes. हो सर. लक्ष आला ना? हो. हो सर. सर आणि जर मोठ्यात मोठी विचारली तर मसावी काढायचा का? काय काय? मोठ्यात मोठी विचारली तर मसावी काढायचा ना? हो, मोठ्यात मोठी विचारली तर मस्तावी, लहानात लहान काढली तर लसावी. ठीक आहे. लसावी. हो सर. चला आता पुढचा प्रश्न आहे. 1 ते 10 पर्यंतच्या घेऊ. 1 ते आता असा विचारायच्या ऐवजी असं विचारतील, अशी लहानात लहान संख्या जिला पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांनी भागल्यास किंवा भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी एक उरेल एक उरेल. अशी संख्या शोधा. सर मग इथे पण 2 नेच भाग द्यायचा ना? टूने काय माहिती? टूने म्हणजे अं, आधी एलसीएम काढा. जे एलसीएम येईल त्याच्यामध्ये 1 ऍड करा. काढा एलसीएम, लसावी काढा. कार्तिक कळतंय का काही? ऐक कार्तिक, कुठे घालतो कार्तिक? हो. आता जॉईन लक्ष येते काही? हो. येतो का मसावी लसावी काढतो तुला? हो. मग काय अडचण. समजतंय का रे सर्वांना? हो सर. हो सर. जमेल ना तुम्हाला सोडवायला? हो सर. हो सर. मग काय अडचण. Sir, 2520. सर 3221. ओके. Two, सर बोला. 12,000. 2521. सर 12,500. 5,000. 1. Sir 12,500. Sir 3,221. Sir, ओके. 5,041. Sir, काय करायचं? 2521. सगळ्यात आधी याचं काय करायचं? 1 to 10 पर्यंतच्या नंबरचा एलसीएम काढा. हा 2,500. ओके. 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. आता काय 2 ने डिवाइड करा. 2 जा 3 जा 4 जा आणि 5 जा. ठीक आहे. हे 10च्या तसे. आता काय 2 ने परत करू शकता. 2 1 जा 2 2 जा संपले वाटतं. आता काय 3 ने करा. 3. 3 1 जा 3 3 3 जा 9. आता काय आहे का डिवाइड होण्यासारखं? 5 आहे बघा. Sir, 3 1 3. 5 1 जा 5 5 1 जा 5 हा 3 1 जा 3 राहिला. इथे 3 1 जा 3 3 1 जा अरे इथे 3 घ्यावं लागेल. 1 1 3 इथे 3 ने केलं. 3 1 जा 3 3 1 जा 3 बस. आता राहिले कोणते? हा 7 राहिला, तो खाली घेऊन टाका.
म्हणजे उत्तर 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 7 बरोबर ना? बरोबर का? मला 2 to the 4 4 to the 4 5 the 20 टू आहे, तुम्ही 1 कसा लिहिला खाली? 2 येईल ना लास्ट लाईन मध्ये. कुठे तुम्ही ग? 3 तिथं तिथं divide केलंय. कुठे कुठे? सर 3 च्या लाईन मध्ये बघा ना. 3 3 1 1 1 7 सर तिथं वरती 2 आहे, तुम्ही खाली 1 कसा लिहिला? हा इथे 2 आहे, इथे 2 येणार ना? हा सर. इथे मल्टिप्लाय 2 आहे. 7 3 the 21 आणि मल्टिप्लाय 2 21 to the 42 420 मल्टिप्लाय 2 840 840 उत्तर आहे का तुमचं? सर नाही नाही सर. सर 1221 आहे. एक मिनिट मी परत एकदा घेतो. परत एकदा घेतो. काही चुकलंय का पाहू आपण माझं. डिवाइड करायचं असेल तर 2 संख्या पाहिजे का त्याला? हो कमीत कमी 2. जास्तीत जास्त किती घेऊ शकता? किमान 2. हो. चला 2 ने केलं 2 and 2 2 2 जा 2 3 जा 2 4 जा आणि 2 5 जा. केलं. थांबा एक मिनिट आता. नाही करू परत 2 ने केलं 2 and 2 2 जा. ठीक आहे, संपले नंबर 2 चे. आता हा 3 डायरेक्ट खाली घेऊन टाकतो इथे. 3 3 आणि 9 एवढे डिवाइड होतात ना? फायर आला ना सर. 5 7 7 9 9 कसं 5. होईल? हा 2 3 जा 9 जा तसंच येईल ना? तो थोडी 2 ने डिवाइड होतो. जे जसे आहे तसेच येईल ना? मग आता बघा, आता 3 ने डिवाइड करू. 3 1 3 3 1 3 3 3 जा 9. बाकीचे नंबर जशाचे तसे. सर 5 ने होईल. हा डिवाइड आता करा 5 ने सर. करा. थांब बेटा, क्लास चालू. शांत 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 शांत. इथे 1 1 1 इथे 5 सॉरी 5 ने डिवाइड करतोय ना. 5 1 5 वन 7 2 3 आणि वन हा 1 येणार बरोबर. हो. आता काय राहिलं तुमचा? आता नाही जाऊ शकत ना सर नाही सर. जात. हा. आता 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3. ओके सर. 2 to the 4 4 3 the 12 60 12 5 the 60. 60. आता इथे 7 to the 14 14 3 the 42. हा? टू. हे 0 6 to the 12 6 4 the 24 24 plus 1 25 2520 येतं उत्तर. माझे काहीतरी +1. काय झालं? 60 to 42. कर ना. सर +1 करा. सर +1 राईट. सर +1. हा आणि याच्यात +1 घ्यायचा म्हणजे तुमचं उत्तर काय येणार? 2520 आणि इथे 0च्या ऐवजी 1 होऊन जाईल. ठीक आहे, समजलं का तुम्हाला आता? तर म्हणजे अशा प्रत्येक उदाहरणामध्ये +1च करायचं का? सर त्यांनी सर दिलंय ना. बाकी दिले एक उरते, जी बाकी उरल तेवढी ऍड करावं लागेल ना आपल्याला. सर त्यांनी सर तिकडे 2 असतील 2 ऍड करावं लागले असते ना. हो 2 असतात 2 ऍड करायचा. बंद करू का? ठीक आहे. सर होमवर्क. ठीक आहे, बरं आता एक काम करतो, होमवर्क साठी काही उदाहरण तो बघा, तुम्हाला जमताय का सोडवायला? 10 20 20 40 9 8 16 8 40 48 36 40 80 120 नंबर चुकले, हे 4 नंबर आहे. 7 14 28
8, 16, 148, 9, 36, 27, 40, 60, 80, 7, 80 ना, हाँ, 45, 55, 60, 100, 200, 300. ठीक है राम, स्क्रीनशॉट काढून घे व्यवस्थित. हो सर. बर. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी किंवा ज्यांनी फी भरलेली नसेल क्लासची त्यांनी जरा तुमच्या पालकांना फी भरायला सांगा. ठीक आहे. हो सर. हम्म, काय सर? ठीक. इथे आपण थांबूया.